बोगस व दुबार नावे रद्द न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील बोगस दुबार नावे तात्काळ रद्द करावीत, अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर, शिवसेना उभाठार पक्षाचे रुपेश मोकाशी, काँग्रेसचे रवींद्र खराडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. काही माजी नगरसेवकांची गावाकडील भावकीतील नावे मतदानाला सांगली कुपवाडमध्ये नोंदवली आहेत, त्यांची नावेही रद्द करावीत, अशी देखील यावेळी मागणी केली. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात सुमारे 500 ते 1000 नावे बोगसपणे नोंदविली गेली आहेत. दुबार तसेच बेकायदेशीरपणे नोंदविलेले मतदार शोधून त्यांची नावे महापालिकेच्या यादीतून मतदार यादीतून रद्द करावीत, संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही मिरजकर यांनी यावेळी बोलताना केली. यावेळी काँग्रेसचे रोहित नगरकर, अनिल माने, खराडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आज निवडणूक आयोगाचा महत्वाचा सरकारचा मुद्दा काय, जास्तीत जास्त मतदानाची टक्के वाढवून. तर त्याच्याबद्दल पुरवणी यादीबद्दल आतापर्यंत काहीही माहितीच मिळालेली नाही. त्यांनी एकच डेट धरलेली आहे, 1 जुलै कट ऑफ डेट. त्याच्या पुढे एक शब्दही अजून त्याच्या पुढे तिथनं निवडणूक आयोगाकडनं बाहेर पडलेला नाही. कधी जायची आहे नोंदी, कधी जायची? नाही, 1 जुलै म्हणजे विधानसभेच्या पूर्वीची जी आहेत तीच लोक महापालिकेसाठी वैयक्तिक त्यांनी यादी काढलेली नाही. ती जर यादी तुम्ही घेत असाल तर जी नवीन मतदार आहे 6 ते 7 महिन्यात जी झालेले त्यांचं काय, त्यांना मतदानाचा हक्क नाही आहे का? आज असे कित्येक लोक आहेत की त्यांचे मतदान कार्ड त्यांच्यापाशी अवेलेबल आहे, तर उद्याच्या महापालिकेला ते मतदान करू शकणार नाही. म्हणजे खरोखर जे प्रामाणिक इथले नागरिक आहेत त्यांना मतदानापासून वंचित ठेवायचं आणि दुबार मतदारांना मतदान करू द्यायचं. त्यांना विधानसभेत भविष्यात देखील वनवे निकाल हवा आहे, त्यासाठी ते करत नाहीये. आणि पोलिंग एजंटला आमच्या माणसानं जरी आयडेंटिफाय केले की हा इथला रहिवासी नाही, तर त्याच्याकडं सगळं प्रूफ असणार आहे, बनावट आधार कार्ड असणार आहे किंवा बनावट रेशन कार्ड असणार आहे, त्याद्वारे तो मतदान करणार. बाज, वाशान, बनाळी या गावातील जवळपास 700 नावं या वॉर्ड क्रमांक 8 मध्ये नोंदवलेली आहेत. त्यामुळं हे जे मतदार आहेत हे दुबार मतदार आहेत. त्यांचं इथं सांगली महानगरपालिकेत देखील मतदान आहेत व आपापल्या मूळ गावी जे मतदारसंघ आहेत तिथे देखील मतदार आहे त्यांचं. त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, त्याचबरोबर सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका या सर्वच निवडणुकीला ते आपलं मतदान करणार. तर भारतीय राज्यघटनेनुसार हे अत्यंत लोकशाहीसाठी घातक आहे व राज्यघटनेचा म्हणा किंवा संवैधानिक हक्काचा उल्लंघन असं म्हणता येईल या सर्व गोष्टींसाठी. आणि एकूण 20 प्रभाग जे आहेत या आपल्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतील सर्व प्रभागामध्ये अशा प्रकारची दुबार व बोगस नावे आहेत. मिरजमधील काही नगरसेवकांनी कर्नाटकमधील विजापूर व बेळगाव जिल्ह्यातील नावं नोंदवलेली आहेत. खास करून तिथं डेली वर्किंगसाठी जे येतात व्यावसायिक लोक असतील किंवा पॅसेंजर लोक असतील. त्याचबरोबर जत तालुक्यातील, सांगोला तालुक्यातील, आटपाडी तालुक्यातील बरीच नावं या सांगली विधानसभा मतदारसंघात नोंदवलेली आहेत. काही कोल्हापूर जिल्ह्यातील देखील दुबार बोगस नावं आहेत. त्यामुळं ही बाब आम्ही काल प्रशासनास निदर्शनास आणली आहे व त्यांना तात्काळ यावरती ॲक्शन घ्यायला आम्ही त्यांना सांगितलं आहे. त्याचबरोबर ही नावं नोंद करताना प्रशासन पुरवठा विभागातील एकतर आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल याची एक प्रत घेतात. त्यामुळे ही बोगस आधार कार्ड का रेशन कार्ड काढली आहेत का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे व अशा सर्व मतदारांच्या वरती कडक कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही विनंती करतोय, आपल्या प्रेसच्या माध्यमातून असेल किंवा प्रशासनाच्या माध्यमातून असेल. कारण की प्रामाणिकपणे निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत त्यांची मतगणना ज्यावेळी सुरुवात होती ती शून्यापासून सुरुवात होणार व अशा प्रकारे अप्रामाणिकपणे अनीती करून किंवा भ्रष्ट नीती करून जी दुबार बोगस नावे जोडली जातील त्यांची काउंटिंग मात्र 700-800 पासून सुरू होणार. त्यामुळं हे सरळ अन्याय याद्वारे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर पारदर्शकपणे निवडणुका घेण्याच्या ज्या वल्गना सुरू आहेत निवडणूक आयोगातर्फे असेल किंवा
प्रशासनातर्फे असेल त्या नुसता म्हणजे त्यांच्या नुसता एक फुगाच आहे असं लोकशाहीच्या हिशोबाने निवडणूक लढली जाते का, ह्या गोष्टीचा खरं तर हे विचार करणं आणि विचार होणं गरजेचं आहे. सर्वसामान्य नागरिकांनी यासाठी आता रस्त्यावर उतरण्याची खरं तर गरज आहे. आज आम्ही थोडी नावं इथं आज फाइंड आउट करून आज आपण निदर्शनं आणून दिलेलं आहे, परंतु हे असंच सत्ताधारी पक्ष म्हणून हे दाबत नेऊन इलेक्शन घेणार, निकाल त्यांच्या बाजूने होणार असतील तर लढण्यातच काही अर्थ नाही आहे. म्हणजे माझी तर अशी अपेक्षा आहे की आपण लढायचंच नाही. भाजपला निवडून यायचं ना तर तेच निवड म्हणजे उमेदवार तेच हे करू देत. विरोधी पक्ष म्हणून आपण अर्धच व्हायला नको. म्हणजे एकदा त्यांना तर होती 100 सीटा त्यांचा जीव देत, त्यांना तर एकदा मनासारखं सगळं करून. लोकशाहीला म्हणून सर्वसामान्य नागरिकांना काय आहे का, त्याच्या मतदानाचा हक्क आहे, पण त्यांना काय अधिकार आहेत का. आज जर बाहेरची नोंदणी जर 1,500-2,000 हजार दुबार नावं 7,000-8,000 हजार होऊन जर हे मतदानाने इलेक्शन पार पडणार असेल तर याला वाचक कोण, आज पत्रकार म्हणून आणि मीडियानं पण याला उचलून धरलं पाहिजे. आज ते सामान्य नागरिकांच्या पुढे आणलं पाहिजे हे चुकीचं घडत आहे, तुम्ही रस्त्यावर उतरा. आज जे बाहेरच्या देशात श्रीलंकेत बाहेरच्या देशात जे घडतंय ना त्या जे घडायला फार वेळ लागणार नाही, अजून एक थोडे दिवस आहे. आज लोक रस्त्यावर येणार आहेत, जे मंत्री सतत त्यांचे कपडे फाडणार आहेत, एवढीच त्याचा वाट बघायची शिल्लक राहिलेली आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मतदार यादी जी प्रकाशित झालेली आहे यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की सर्वच्या सर्व 20 प्रभागामध्ये दुबार व बोगस मतदारांची नावं या यादीमध्ये समाविष्ट केलेली आहे. हा आकडा खूप मोठा आहे. जवळपास 7,000पेक्षा जास्त अशी नावे या यादीत सापडलेली आहेत. त्याचबरोबर सांगलीतील एका बड्या भाजप नेत्याने आपल्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय अशी 500 जवळपास नावं सांगली विधानसभा मतदारसंघात नोंदवलेली आहेत. ती वॉर्ड क्रमांक 8, वॉर्ड क्रमांक 9, वॉर्ड क्रमांक 10 व 14 अशा 4 प्रभागात सांगलीतील नोंदवलेली आहेत. वॉर्ड क्रमांक 8 पुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास 125 ते 150 अशी कर्मचाऱ्यांची नावं, बोगस नावं जे खोटे पत्ते दाखवून या 8 नंबर वॉर्डात नोंदवलेली आहेत. त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक 8 मधील एका माजी नगरसेवकानं आपल्या राजकीय फायद्यासाठी जत तालुक्यातील बाज, वाशान, बनाळी इत्यादी गावातील सुमारे 700 नावं या 8 नंबर वॉर्डाच्या यादीत समाविष्ट केलेली आहेत. त्यामुळं ही सर्व नावं दुबार व बोगस आहेत. हे जे सर्व मतदार आहेत त्यांची दोन्हीकडे नावं आहेत. म्हणजे आपापल्या जे मूळ गावी आहेत तिथल्या ग्रामपंचायतीला, जिल्हा परिषदला देखील त्यांची नावं आहेत व इथं सांगली मिरज महानगरपालिकेत देखील नावं आहेत. तर हे सर्व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील रहिवासी नसून यांची नावं तात्काळ रद्द करण्यात यावी व अशा बोगस मतदारांच्या वरती व ज्यांनी कोणी नावं नोंदवलेली ती इच्छुक उमेदवार किंवा माजी नगरसेवक असतील किंवा प्रशासनातील अधिकारी असतील यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी करण्यासाठी आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. याबाबत काही नावांचा खुलासा देखील आम्ही थोड्या वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेला आहे. त्यामुळं पारदर्शीपणे महापालिका निवडणूक लढवायची असतील तर आधी या सर्व बोगस नावे, दुबार नावे मतदार यादीतून तात्काळ रद्द करण्यात यावी व इच्छुक उमेदवारांना, नागरिकांना आपली नावं शोधण्यासाठी किंवा दुबार व बोगस नावं आयडेंटिफाय करण्यासाठी अजून कालावधी हरकतीसाठी देणं प्रशासनानं गरजेचं आहे अशीही आम्ही प्रशासनाला विनंती करतोय. कालच आम्ही याबाबत महाराष्ट्र निवडणूक आयोग असेल किंवा कलेक्टर ऑफिसचं निवडणूक विभाग असेल व महापालिकेतील सहाय्यक आयुक्त या सर्वांना लेखी तक्रार दिलेली आहे व सामान्य किंवा प्रामाणिक उमेदवार असेल तर त्याची इलेक्शनच्या वेळी काउंटिंग ही 0 पासून सुरुवात होईल व असे भ्रष्ट प्रकारे नावं नोंदवलेल्या उमेदवारांचं. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.